नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 42 चेस्ट साईज कटोरी ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। स्टिचिंग फक्त मी बॅक नेकचंच दाखवणार आहे। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा। तुम्हाला कोणत्या ब्लाउजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचे मेजरमेंट घेऊन मला त्याची मापं सेंड करा कमेंटमध्ये। मी व्यवस्थित अशी त्या मापानुसार तुम्हाला सविस्तर अशी कटिंग दाखवते। प्रिन्स कट असो, 4 टक्स असो, 2 पीस कटोरी असो, 1 टक्स असो, ब्लाउजची मला मापं पाठवा, मी त्याची सविस्तर अशी तुम्हाला कटिंग दाखवते। आता हे दोन्हीही ब्लाउज माझ्या कस्टमरचे आहेत। चेस्ट साईज 42 आहे, त्याच्यामुळे मी एकाच ब्लाउजची कटिंग दाखवते आणि दोन्ही बॅक नेक तुम्हाला तयार करून दाखवते। व्यवस्थित असं ह्या डिझाईननुसार आपल्याला बॅक नेक हा स्टिच करायचा असतो, कारण की आपल्याला ह्या डिझाईनमध्ये बॅक नेकचे गळे खूप कमी दिलेले असतात, छोटे दिलेले असतात, म्हणजे त्याच्यामुळे ते आपल्याला ॲडजस्ट करून शिवायचे असतात। ते सविस्तर असं मी कसे शिवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघा, हा बॅक नेक आहे। ही किती इंचाचा दिलेला आहे बघा। हे बघा, फक्त आपल्याला हा 5.5 इंचाचा दिलेला आहे। आता ह्याला आपल्याला गळा घ्यायचा आहे 12 इंचाचा, तर आपण ते कसं ॲडजस्ट करणार आहे बघा। आपल्याला ह्याला 12 इंचाचा बॅक नेकचा गळा आहे, तो मी कसा करणार आहे ते मी सविस्तर स्टिच करताना दाखवणार आहे। हा फक्त मी बॅक नेकच तुम्हाला तयार करून दाखवणार आहे ह्या ब्लाउज पीसचा। बघा इथे लक्ष द्या, बघा हा ग्रीन पण ब्लाउज तसाच आहे सेम। इथे आपल्याला शोल्डरच्या वरती जॉईंट दिलेले आहे, त्याच्यामुळे हाईटला पण कपडा कमी पडतो। तो कसा ॲडजस्ट करून शिवायचा तो पण मी सविस्तर असं तुम्हाला सांगणार आहे। इथे बघा, आता इथल्या ही शिलाई काढल्यानंतर आपल्याला इथं अर्धा इंचाचा कपडा आतमधला भेटणार आहे। तर बघा, इथून तर टेप धरला आपल्याला, तर मागे लांबी बघा 15.25 आहे, ते व्यवस्थित अशी बसते। आणि ह्याचा पण बॅक नेक पण बघा किती इंचाचा दिलेला आहे, 6.5 इंचाचा दिलेला आहे। इथे बघा, ही गळा रुंदी पण कशी ॲडजस्ट करायची ते पण मी सविस्तर असं तुम्हाला सांगणार आहे। आता चेस्ट साईज 42 आहे, तर आपली घडी येणार आहे 12ची। 1.5 इंच शिलाई मार्जिन पकडून आपली घडी येते 12 इंचाची। 42चा चौथा भाग 10.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, तर 12 इंच होतं। तर इथं बघा, आता आपल्याला बाहीला किती येणार आहे, आता त्यांना 10.5ची स्लीव पाहिजे आहे। तर मग आपल्याला हा कपडा जो पुढे दिलेला आहे प्लेनवाला तो पण घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता ह्या बॉर्डरला इथं लेस लावायची आणि सेम अशी आपली बाही लांबी इथून ह्या पॉईंटपासून घ्यायची। बघा इथल्या पॉईंट इथं होता, इथून आपली 10.5 इथं व्यवस्थित अशी बसते। असं करायचं। याच्यामध्ये बघा बॅक नेकमध्ये आणि स्लीवमध्ये खूप ॲडजस्ट करायला लागतं। म्हणजे बाहीची जी घडी असते त्याच्यामध्ये पण जॉईंट लागते। व्यवस्थित असं कटिंग करायचं, सर्व व्यवस्थित असं मापं बसून जातात। चला लगेचच ह्या ब्लाउजची मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। ह्याची बघा, तुम्हाला स्क्रीनवर सर्व मापं ह्याची दिसत असतील। व्यवस्थित असं मी याचं आता व्यवस्थित अशी मी तुम्हाला मापं घेऊन दाखवते। बघा, चेस्ट साईज आपली 42 आहे, कंबर आहे आपली 37, शोल्डर आहे 6 इंचाची, व मागील लांबी आहे 14.25 प्लस 1 इंच केलं 15.25 झाली। मागील गळा आहे 12 इंच, गळा फिट आहे 2.25, बगल आपली 6 इंचाची आहे आणि पुढे गळा आपला 5.5 इंचाचा आहे। बघा, आता चेस्ट आपली 42 आहे, तर 42चा चौथा भाग 10.5, 10.5 प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, तर 12 इंचाची आपली घडी होणार आहे। कंबरचं पण तसंच करायचं। 37 आहे कंबर, 37चा चौथा भाग
म्हणजे 9.25 प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, तर आपलं होतं 11.25 इंच कंबरचा चौथा भाग. व्यवस्थित असं मेजरमेंट घ्यायचं म्हणजे ब्लाऊज एकदम असा आपला परफेक्ट येतो. आणि आपला साईड पीस मागील लांबीनुसार साईड पीस किती येणार आहे ते मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगते. चला, मागील लांबीनुसार साईड पीस लांबी घेतली जाते. ते व्यवस्थित असा तुम्हाला त्याचा चार्ट हवा असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. व्यवस्थित असा तो चार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. खूप माझी कटोरीची पद्धत माझी खूप सोपी आहे. आपण डायरेक्ट कपड्यावर इझी पद्धतीने आपण टाकू शकतो. आणि कटोरीची पण जे आपण कटोरी काढतो ना, जे कपड्यावरती आपण जी ब्लाऊज पीस कटिंग करतो तेव्हा जी आपण कटोरी काढत असतो ते मी डायग्रॅमच माझे आहे त्याची. व्यवस्थित अशी कटोरी ठेवायची आणि कटिंग करायची. ती पण चेस्टनुसार कटोरी काढायची असते व्यवस्थित अशी. आता समजा 42 चेस्ट साईज आहे तर आपण चेस्ट साईज 42ची कटोरी काढायची, म्हणजे पेपरवरती काढायची आणि डायरेक्ट आपण जो आपण 42 चेस्ट साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे त्याच्यावर ठेवायची आणि कटिंग करायची. इझी पद्धत आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करत असतो 42 चेस्ट साईजचं, तेव्हा ते आपल्याला काढायची गरज लागत नाही. जे आपल्याकडे कटोरीचा डायग्रॅम आहे तोच ठेवायचा आणि कटिंग करायचा. अशी ही माझी पद्धत आहे. तर चला मग ह्याचे लगेचच मी तुम्हाला माप टाकून सविस्तर दाखवते. आता बघा 42 चेस्ट साईज आहे तर त्याची आपण घडी करून घेतलेली आहे. घडी आपली येते 12 इंचाची. हे बघा, बंद बाजू माझ्याकडे ठेवली आणि खुल्ली बाजू मी पुढच्या साईडला ठेवलेली आहे. सविस्तर असं लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येईल. माझा हा डावा हात आहे बघा. डाव्या हाताला आपण पाठीची लांबी टाकणार आहे आणि उजव्या हाताला मी पुढची लांबी टाकणार आहे. पुढची लांबी घेण्याची काहीही गरज नाही. आपण मागच्या लांबीनुसारच साईड पीस लांबी घेत असतो, त्याच्यामुळे पुढची लांबी व्यवस्थित असे येते. इथे बघा मागील लांबी आहे 15.25. शोल्डर आहे आपली 6 इंच. इथे एक पॉइंट घ्यायचा व्यवस्थित असं. बगल आपली आहे 6 इंचाची. चेस्ट साईज 42 आहे तर आपल्याला बगल येते 6 इंचाची. चेस्टनुसार बगल वेगवेगळी येते, त्याच्यामुळे व्यवस्थित असं माप टाकायचं. चेस्टनुसार तर तुम्हाला बगलचं माप पाहिजे असेल तर मला कमेंट करा. इथं बघा चेस्टचा चौथा भाग 10.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. इथं बघा कंबरचं पण सेम करून घ्यायचं. 37चा चौथा भाग 9.25 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. व्यवस्थित असं लाईन मारून घ्यायची. व्यवस्थित असं लाईन मारून घ्यायचे. आता चेस्ट साईज आपली 42 आहे म्हणून इथं बगलचा शेप आपला येणार आहे 1.5 इंचाचा. इथे बरोबर टेपनं मध्य घ्यायचा. शेप देण्यासाठी खूप इझी पद्धत आहे आणि आपला बगलचा शेप द्यायचा. आता जशी पाठीच्या भागाला बगल 6 येते तशीच पुढच्या भागाला पण बगल 6 इंचाची येत असते. लाईन सरळ येण्यासाठी इथे एक शोल्डरचा पॉइंट घेते आणि बगलचा पॉइंट. बगल आपली 6 इंचाची आहे, लाईन मारून घ्यायची. बेचाळीसचा चौथा भाग 10.5 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. पाव इंचाचं पुढच्या बगलला आपण शेप घेत असतो. क्रॉस लाईन ओढून घ्यायची पाव इंचाचं. हे अर्ध्यातल्या 2च लाईनीचं ही माप येतं.
व्यवस्थित असं हे माप घ्यायचं बघा इथं, हे बघा, आणि अर्धा इंचाचा इथून शेप द्यायचा, हे बघा असं. आता आपला गळा फिट आहे 2.25 इंचाचा. व्यवस्थित असं पॉइंट घ्यायचा म्हणजे लाईन सरळ येते. पुढे गळा आपला कटोरीसाठी आहे 5.5 इंचाचा. साडेपाच इंचाचा हे बघा. व्यवस्थित असं इथून 42 चेस्ट साईज आहे म्हणून इथला साईड पीसचा शेप आपला येणार आहे 2.25 इंचाचा. मागील लांबीनुसार साईड पीस आपला येणार आहे 6.25 इंचाचा. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. इथं बघा आता साईड पीस तर आपला मागील लांबीनुसार साईड पीस येतो आणि इथलं माप आपलं जेवढी घडी असते त्या घडीच्या निम्म आपलं इथलं माप येत असतं. आता 12च्या निम्म किती येतं बघा, 6 इंच. तर व्यवस्थित असं 6 इंच इथं घ्यायचं आपण. थोडी सरळ लाईन घ्यायची आणि जो आपला कटोरीचा शेप बघा इथून किती व्यवस्थित दिसत आहे तो शेप द्यायचा. बघा किती आपली सोपी पद्धत आहे. हां, इथून बघा, इथून मी 1/2 इंचाचं एक अशी लाईन घेतली आहे जेणेकरून आपला पुढच्या साईडला ब्लाऊज आपला शोल्डरमधून गळत असेल तर हे माप 1/2 इंचाचं खूप गरजेचं आहे. हे कधीच घ्यायला विसरायचं नाही. इथलं 2च लाईन आपल्या, जे आपला गळा फिट 2.25 आहे त्याच्या पुढे मी 1/2 इंच म्हणजे 2च लाईनीची अशी क्रॉस थोडीशी लाईन द्यायची. आपला गळा फिट आहे 2.25. व्यवस्थित असं मी पॉइंट घेते. मागे गळा आपला 12 इंचाचा आहे. खालच्या साईडला बघा मला थोडा अर्धा इंचाने डीप हवा आहे म्हणून मी इथं 3.25 घेतलेला आहे आणि क्रॉस लाईन ओढणार आहे. सर्व ब्लाउजांची कपड्यावर कटिंग करण्याची पद्धत हीच आहे. फक्त आपली चेस्टनुसार माप बदलतात. तुम्हाला तर कोणत्या वेगळ्या ब्लाउजांच्या मापाची कटिंग हवी असेल तर मला ते माप तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला त्या मापाची व्यवस्थित अशी कटिंग करून दाखवते. तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजची पण माप मला टाका. व्यवस्थित असा त्या मेजरमेंटने तुमचा ब्लाऊज बसणार आहे. माप मला कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला त्याची कटिंग सविस्तर अशी दाखवते. चला आता हा लगेचच आपण कटिंग करून घेणार आहे. इथं बघा मी आता कटोरी ह्याच्यामध्ये टाकलेली नाही. इथं बघा, तर कटोरी मी आता हा भाग आपण कटिंग केल्यानंतर हा भाग आपण इथला ओपन करणार आहे आणि त्याच्यामध्ये आणि जिथं हा आपला इकडे पुढे स्लीवला कपडा राहणार आहे आणि इथला कपडा आपण ह्या घडीनं कपडा कधीच कटिंग करायचा नाही. ह्या घडीनुसार असा कटिंग करून कधीच घ्यायचा नाही, कारण की ह्या खालचा एक भाग जॉईंट येतो आपला आणि हा वरचा एक खुल्ला येत असतो. त्यामुळे इथं जॉईंट जो कपडा आलेला असतो त्याच्यामध्ये कटोरी व्यवस्थित अशी निघते आपली. म्हणून आपला इथं एक कटोरी निघते आणि इथं एक कटोरी निघत असते आपल्या ह्या जॉईंट भागामध्ये. कारण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असेल तर व्यवस्थित असं सर्व लक्ष देऊन आपल्याला माप टाकायची असतात.
आता बघा, आपल्याला तर कपड्यावरच कटिंग करायची असेल कटोरीची, तर ह्या भागावरून आपण कटोरी वाढवून तयार करत असतो. तर मी तसं नाही करत, कारण की माझ्याकडे कटोरीचे डायग्राम आहेत, तेच मी ठेवत असते आणि कटिंग करत असते. तेच आपण चेस्टनुसार ते आधीच पेपरवरती काढून घेतलेले असतात आणि व्यवस्थित असं पुठ्ठ्यावरती कटिंग करून ठेवायचे आणि नेक्स्ट टाईमला 42 चेस्ट साईजचा ब्लाऊजला तर त्याला तोच डायग्राम ठेवायचा आणि कटिंग करायचं. आता बघा, इथं आपला बगलचा शेप आलेला, तो मी सरळ असं कटिंग केलेला नाही. तो एक भाग आणि जो आपला इथं कटोरी बनते म्हणजे साईड पीसच्या बाजूला जो कपडा राहतो तो ओपन करून आपण ह्याच्यामध्ये एक कटोरी काढत असतो. इथे बघा, कधी पण आपली कटोरी ठेवताना अशी क्रॉस बाजूला ठेवायची, जेणेकरून आपली कटोरी चपटी बसत नाही, व्यवस्थित अशी गोलमध्ये बसली जाते. हे बघा, असं बरोबर ह्या क्रॉस बाजूला असं कटोरी व्यवस्थित अशी बघा, व्यवस्थित अशी क्रॉस बाजूला कटोरी ठेवायची. हे बघा, इथून इथं ही कटोरी बघा 12ची आहे. व्यवस्थित ठेवायची आणि ड्राफ्टिंग करून घ्यायची. ह्याच कटोरीला आपल्याला 2 पीस करायचे असेल तर इथून पाव इंच आणि बटनपट्टीच्या साईडून पाव इंच वाढवून आपण इथं खाली लाईन घेत असतो. इथे बघा, असं अशा पद्धतीने आपली साध्या कटोरीला 2 पीस कटोरी बनते. त्याची पण व्यवस्थित अशी कटोरीला कितीचा, साध्या कटोरीवरून 2 पीस कसा बनवायचा ह्याची पण टक्सचे माप कटोरी म्हणजे चेस्टनुसार याची माप आहेत. कमेंट करा, मी तुम्हाला त्याची पण सविस्तर अशी माप देते. कोणत्या चेस्ट साईजला किती टक्स, कोणत्या कटोरीला कितीचा टक्स घ्यायचा ते सविस्तर तुम्हाला सांगते. चेस्टनुसार ते टक्स आपले असतात, व्यवस्थित अशी घ्यायची म्हणजे कटोरी आपली चेस्टमध्ये व्यवस्थित अशी बसली जाते. चला कटिंग करून घेऊया आपण. हे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे त्याच्यातल्या महत्त्वाच्या अशा सर्व टिप्स तुम्हाला व्यवस्थित अशा समजतील. चला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करूया. इथे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे, इथे बघा तुम्हाला इथं दिसत असेल, ही फुलाची डिझाईन पण त्यांना कटिंग नाही झालेली पाहिजे, म्हणून थोडंसं मी वरती घेतलेला आहे कपडा 5 इंचाने, कारण की आपल्याला ह्याला पलटी करायचं आहे, त्याच्यामुळे 5 इंचाने मी वरती घेतला. इथे बघा, पाठीची बाजू आपली कट टू कट आलेली आहे आणि वरच्या साईडला पण इथं अर्धा इंच, इथं वरच्या बाजूला पण इथं अर्धा इंचाची जॉईंट लागत आहे. शोल्डरमध्ये ती जाणार आहे. इथे बघा, ही शोल्डरमध्ये जॉईंट जाणार आहे, कारण की ही पण डिझाईन इथली कट नाही झाली पाहिजे, म्हणून मी वरती सारून थोडा कपडा घेतलेला आहे. कारण की वरती लागलं तरी पण आपलं शोल्डरमध्ये, वरती जॉईंट लागली तरी आपली व्यवस्थित अशी शोल्डरमध्ये जाणार आहे. व्यवस्थित असा गळा ठेवून कटिंग करायचा. इकडे बघा, स्लीवला पण मी, इथे बघा स्लीवला पण मी व्यवस्थित असं कपडा ठेवलेला आहे. इथल्या साईडला थोडं कट टू कट जाते. इथं बघा मिडलला व्यवस्थित ठेवलेला आहे, तरी पण इथं या डिझाईनला इथं हा बॅकचा कपडा इथं जातोय, म्हणून मी थोडा अर्धा इंचाने एक्स्ट्रा, म्हणजे अर्धा इंचाने थोडा कमीच कटिंग करणार आहे. व्यवस्थित असं इथं याला मी ठेवणार आहे कपडा. फिटिंगच्या बाजूला व्यवस्थित अशी थोडीशी जॉईंट दिली तरी ती फिटिंगमध्ये जाणार आहे. कटिंग करताना व्यवस्थित असा कपडा कटिंग करायचा, जेणेकरून आपला व्यवस्थित असा ब्लाऊज आला पाहिजे. चला कटिंग करून घेऊया व्यवस्थित.
चला हा तुम्हाला स्टिच करून व्यवस्थित असा दाखवते। चला व्यवस्थित असा गळा स्टिच करून दाखवते तुम्हाला। इथं बघा नॉडला मी इथं बघा 3.5 इंचावर नॉड लावणार आहे। हे बघा इथं अर्धा इंचाची जॉईंट लावून घेतली वरच्या साईडनं दोन्ही साईडला, आणि ते आपली शोल्डरमध्येच जाणार असते। हे बघा व्यवस्थित असा, आता इथं टक्स नाही घेतला तरी पण हा कपडा आपण व्यवस्थित असा इकडं सारायचा आणि ह्या लाईनला बरोबर इथं शिलाई आली पाहिजे। इथं बघा जी डिझाईन आहे ना त्याच्या बाजूला मी इथं शिलाई घेणार आहे। याचा जास्त पण असा गळा इथं पसरट नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित असं ही थोडी डिझाईन इथं येणार आहे। हे बघा चला व्यवस्थित अशी शिलाई मारून दाखवतो तुम्हाला ह्याला। ह्याला डबल एक शिलाई मारून घ्यायची। इथे बघा आता ह्या गळ्याला दाब शिलाई घेणार आहे आपण। ही जी कपडा 1/2 इंचाचा जे आपला आहे ना तो आपल्या अस्तरच्या बाजूला करायचा आणि वरून दाब शिलाई घ्यायची। दाब शिलाई कधी पण अस्तरवर आली पाहिजे। दाब शिलाई दिल्यानंतर व्यवस्थित असा आपला कपडा आतल्या साईडला फोल्ड होतो। इथं बघा आता वरच्या साईडून एक शिलाई घ्यायची, अशी 1/2 इंचाच्या अंतरावरून एक शिलाई घ्यायची इथून। हे बघा वरून शिलाई घेतल्यानंतर व्यवस्थित असा गळा येतो। आता ह्या साईडून शिलाई मारायची। व्यवस्थित असा हा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा। हा बघा आपला व्यवस्थित असा गळा पूर्ण झालेला आहे। किती गळा डीप पण आलेला आहे बघा। व्यवस्थित असा ह्याच पद्धतीने तुम्ही हा बॅकनेक तयार करा। व्यवस्थित असा तुमचा गळा असा व्यवस्थित असा परफेक्ट असा गळा येणार आहे। आपण कितीही डीप घेऊ शकतो। तुम्हाला हवे असेल तर ह्या साईडून सेम अशी लेस आपल्याला मार्केटमध्ये भेटते, ती आणून इथं लावायची। व्यवस्थित अशी आपली व्यवस्थित असा आपला गळा येऊन जातो। नॉड नाही लावली तरी पण आपला व्यवस्थित असा गळा बसणार आहे। बघा इथे हा पण गळा सेम तसाच आहे, जो मी ग्रीन ब्लाउज तुम्हाला करून दाखवलेला आहे तशाच पद्धतीने हा पण ब्लाउज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून मी दाखवणार आहे। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचीच घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया। चला तर मग बाय बाय।